डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, रुग्ण हक्क परिषद आणि अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स यांच्या वतीनं बार्शीतील डॉक्टर योगेश सोमनी यांच्या हॉस्पिटलच्या विरोधात त्यांनी रुग्ण पीडित हिरा पेटाडे यांच्यावर चुकीचे उपचार करून त्यांना मरणाच्या दारात ढकलून आणि लास्ट स्टेपला तुमचा मुलगा वाचत नाही 2 तासात जाईल असं सांगून हिरा पेटाडेच्या आईला संकटात ढकलून शेवटी शेवटी पुण्याला जाऊन पुण्याला कोथरूड हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार केला। 18 दिवस तिथं ॲडमिट राहिला आणि ॲडमिट झाल्यानंतर त्याचा उपचार करून ऑपरेशन करून हिरा पेटाडे व्यवस्थित होऊन पुण्यावरून 18 दिवसानंतर उपचार घेतल्यानंतर बार्शीत आला। तर अशा ह्या चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टर योगेश सोमनी, हिराच्या पोटाला होल मारून इंजेक्शनद्वारे पूक आणणारा अन्वेकर आणि ऑपरेशन करतो म्हणून ऑपरेशनचं साहित्य आम्हाला लावून मेडिकल साहित्य 25,000चं ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाऊन आणि 2 रक्ताच्या बाटल्या लावून ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर 2 तास ठेवून ऑपरेशन कॅन्सल करणारा बकरी डॉक्टर, तर यांच्या विरोधात आज पीडित हिरा पेटाडे, त्याची आई आणि त्याची मंडळी, बायको, मुलं आणि आमचा सर्व समाज संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे तहसील कार्यालयासमोर। तर त्याची लिस्ट आपले तहसीलदार मान्य श्री शेख साहेब हे निवेदन घ्यायला आणि आमचे जे मागणे आहेत त्या मागण्याचं निवेदन मी 1-2 मिनिटात वाचून दाखवतो। साहेबांनी आम्हाला सहकार्य करावं। डॉक्टर सोमनी हॉस्पिटल बार्शी यांच्या चुकीच्या उपचारामुळे डॉक्टर सोमनीसह त्यांचे साथीदार यांनी श्री हिरा पेटाडे यांच्या उपचारादरम्यान केलेल्या हलगर्जीपणाबाबत झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी समिती मार्फत चौकशी करून दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याबाबत व अन्यायग्रस्त पेटाडे कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत असे हे निवेदन असून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या प्रकारे शासनाकडे असतील। सदरील प्रकरण योग्य त्या प्राधिकृत विभागाकडे आदेशित करून चौकशी समितीद्वारे सदरील तक्रारीचे निवारण करण्यात यावे। हिरा पेटाडे हा कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने त्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे, परंतु डॉक्टर सोमनी व त्याचे साथीदार म्हणजेच डॉक्टर बकरे, डॉक्टर अन्वेकर यांनी केलेल्या उपचार पद्धतीमुळे, चुकीच्या उपचार पद्धतीमुळे पेटाडे हा कोणतेही काम करण्यालायक त्याची अवस्था राहिली नाही। त्यामुळे हिरा पेटाडे यास बैठे काम अथवा हिरा पेटाडे यांच्या कुटुंबातील कोणी एका सदस्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन बार्शी यांनी कायम स्वरूपाची नोकरी किमान वेतन नियमानुसार त्यांना देण्यात यावी। हिरा पेटाडे यास झालेल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रासापोटी योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी। बार्शी शहर व तालुक्यातील सर्व हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल, सोनोग्राफी सेंटर, लॅबोरेटरी यांच्या नियमानुसार स्टाफ, बांधकाम परवाना, अग्निशामक परवाना, TCPNDT ऍक्ट बाबत नोंदणी करण्यात आलेल्या आहेत की नाहीत याबाबतचे तपासाचे आदेश योग्य त्या सक्षम प्राधिकरणात देण्यात यावे। एकच डॉक्टर एकापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी उपलब्ध असेल तर बोगस डॉक्टरवर व हॉस्पिटलवर रुग्णांची दिशाभूल केल्याबाबत फौजदारी कारवाई करण्यात यावी। बेकायदेशीरपणे बार्शी शहर व तालुक्यातील असणाऱ्या हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल, सोनोग्राफी सेंटर, लॅबोरेटरी असणाऱ्या आस्थापनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। बार्शी शहर व तालुक्यातील सर्व हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल, सोनोग्राफी, लॅबोरेटरी रुग्णांची सनद दर्शनी भागात लावण्यात व त्यानुसार शासकीय नियमानुसार रुग्णाकडून फी आकारणी करण्यात यावी। रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया शुल्क नियंत्रण कायद्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी। सोनोग्राफी व इतर तपासण्या एकच विशिष्ट ठिकाणी करण्याबाबत सक्ती करणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी। तसेच वैद्यकीय औषधे व इतर लागणाऱ्या वस्तू बाबत खरेदी विशिष्ट मेडिकल मधून सक्ती करणाऱ्या डॉक्टर्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे। रुग्णवाहिकाबाबत योग्य ते नियमानुसार दर ठरविण्यात यावे। सरकारी योजनेअंतर्गत
MPJY, आयुष्यमान भारत इत्यादी रुग्णावर होणारा खर्च याबाबत रुग्णांना टक्के बिलं मिळण्यात यावेत व सरकारी कार्यालयाकडे सदर बिलाची मंजुरी करता पाठवण्यावेळी याबाबतच्या सर्व कल्पना रुग्णांना देण्यात यावी। बार्शी शहर व तालुक्यातील सर्व हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल, सोनोग्राफी सेंटर, लॅबोरेटरी तसेच येथे तक्रारी अर्जाची पेटी बसवण्यात यावी व सदरील तक्रारी अर्जाची पेटी दर महिन्याच्या 20 तारखेला मान्य पोलीस निरीक्षक साहेब, मान्य वैद्यकीय अधीक्षक व रुग्ण हक्क संघर्ष समितीमधील सदस्य यांच्या समोर उघडून प्राप्त तक्रारी अर्जावर योग्य ती कारवाई करावी। ज्या डॉक्टरवर गुन्हे दाखल आहेत, न्यायालयाचा निकाल लागापर्यंत त्या डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा। वरील सर्व मुद्दे मागण्याबाबत आपण योग्य त्या सक्षम प्राधिकृत कार्यालयास आदेशित करून व संबंधित प्राधिकरणाने तात्काळ अहवाल पुढील कारवाई करता मान्य पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे यांना सादर करण्यात यावा। ही नम्र विनंती आमच्या संघटनेकडनं शासनाला ह्या मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत। आणि डॉक्टर सोमनी, माझं तुम्हाला आव्हान आहे आणि बार्शीतील सगळ्या डॉक्टरांना माझी विनंती आहे की हे जे आंदोलन चालू आहे गोरगरिबाच्या हक्कासाठी चालू आहे, तुमच्या हलगर्जीपणामुळे चालू आहे। तुम्ही जी तुमच्या दवाखान्यात तुमची उर्मट भाषा, पेशंटला पीळ करण्याची पिळवणूक आणि त्यांच्याकडून 18 दिवस महिनाभर खोटा उपचार करून, चुकीचा उपचार करून अतोनात त्यांच्याकडनं आर्थिक पैशाची लूट करायची आणि शेवटच्या टायमाला त्यांना मरणाच्या दारात ढकलायचं, तर ह्या तुमच्या कृत्यामुळे हे आमच्या सगळ्या संघटनेचं, समाजाचं आंदोलन चालू केलेलं आहे। आणि ह्याला आळा घालण्यासाठी मान्य श्री तहसीलदार साहेब व प्रशासनाला मी विनंती करतो की अशा या बार्शीतील सर्व बोगस डॉक्टरांवर किंवा चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर शासनानं कडक कारवाई करावी। आणि माझ्या विरोधात ज्यांनी या सगळ्या डॉक्टरांनी मिळून तहसीलदार साहेब, DYSP साहेब आणि शासनाला मी खंडणी मागतोय किंवा ब्लॅकमेलिंग करतोय असं त्यांनी या तक्रारी अर्ज दिलाय, तर त्याच्या विरोधात मान्य न्यायालय यांच्याकडे 103 प्रमाणे मी मानहानीचा प्रत्येकी 1 कोटीचा दावा दाखल करणार असून मला जोपर्यंत न्याय मिळत नाही, पीडिताला न्याय मिळत नाही, मित्रांनो, बार्शीचे नागरिक हिरा पेठाडे यांच्यावरील उपचारासंबंधीचा विषय आहे। त्यांच्या उपचारामध्ये जो हलगर्जीपणा झाला त्याबद्दल राजेंद्र गायकवाड यांचे आणि त्यांच्या जे काही त्यांचे सहकारी आहे त्यांचं निवेदन काल प्राप्त झालेलं होतं। आता याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे। यापूर्वी मला डॉक्टरांचं सुद्धा निवेदन प्राप्त झालेलं आहे, तो पण मी उचित कारवाईसाठी पोलीस निरीक्षक बार्शी यांच्याकडे दिलेला आहे। यांचाही जो अर्ज प्राप्त होणार आहे तोही पारदर्शकपणे, मग तो वैद्यकीय अधीक्षक असतील, मग इतर जे काही त्यांनी मुद्दे यांचे मांडलेले आहेत, जे काही नगरपालिकेच्या अखत्यारीमधील येतील, पार्किंगच्या सुविधेशी संबंधी असतील, बांधकाम परवानगीशी संबंधित असतील, अग्निशमन व्यवस्थेसंबंधी असतील, त्याचीसुद्धा तपासणी नगरपालिकेमार्फत त्या ठिकाणी आम्ही करून घेऊ। आणि तुम्ही जे काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत वैद्यकीय अधीक्षक यांना पण आम्ही पत्र देऊ आणि जी काही पूर्ण उपचाराची जी काही मागील आता याला 2 ते 3 महिने जास्त कालावधी दिलेला आहे, त्यांचा एक अहवाल घेऊ आणि दोषी असतील तर त्याच्यामध्ये जी काही कार्य होईल